20 मिनिटापर्यंत बोला. या मुंबईमध्ये एक गाणं लिहिलं गेलं होतं. त्या गाण्यावरनं मी सुरुवात करतो. देखो वो दीवानो, गाण्याचे शब्द बोला. गाणं गायला इकडे देखो परमिशन वो नाहीये. दीवानो ये काम न करो, राम का नाम बदनाम मत करो और खुद में का रावण जागा मत करो. अरे रामावरती बोलायला उभे राहिलेला ना तुम्ही सांगणार बोलूच ना काय. म्हणजे जसं यांनी बिलात आणलंय की रामटेकच्या रामाचा भक्त असेल तोच रामा भक्त. काय झालं या देशामध्ये? या देशामध्ये 1400 कोटी रुपयाची चोरी झाली रामाच्या नावाने. अहो स्वतःचं धोतर सोडलं राम मंदिरात आणि ते त्या कॅमेऱ्यावर घातलं आणि चोरी करून घेऊन गेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर. म्हणजे ते हे ह्याच्यात आणा जयस्वाल साहेब की धोतर कोण मंदिरात सोडणार नाही याच्या पुढे. धोतरावर बंदी घाला. म्हणजे तुमचा जो ट्रस्टी असेल तो पॅन्ट घालूनच मंदिरात जाईल. आणा या बिलामध्ये. पायजमा चालेल नाडीचा, किंवा त्याला बाहेर जाताना असं ते लॉक वगैरे असेल तर असे काहीतरी पॅन्टची अरेंजमेंट करा. अध्यक्ष महोदय काय बिल आहे? काय चालू आहे? आणि गेले 15 दिवस भारतात काय चालू आहे? आत्ता मी बोलत होतो, आमच्या ज्येष्ठ सदस्य म्हणाले की मी दार पाठवलंय. कुठे मुनगंटीवार साहेब तुम्ही दार कुठे पाठवलं? सागवान दिलेलं. पण ह्या आता तिथे त्यांनी सागवान दिलं, पण ह्या मंदिराला ते काही जाऊ शकत नाही. कारण का ते ह्या रामाचे भक्त आहेत की नाही ते त्यांना ॲफिडेव्हिट द्यावं लागेल. ॲफिडेव्हिट तुम्ही वकिलात साहेब, आपल्या इथे अनेक देवस्थान आहेत, असं कधी ॲफिडेव्हिट असतं का मी ह्या रामाचा भक्त आहे? म्हणजे क्लासिफिकेशन झालंय का? आमच्या 33 कोटी देवांचं जर ॲफिडेव्हिट करायला लागलो आम्ही, तर ॲफिडेव्हिट करता करता तो टायपिस्ट तरी जायचा नाही तर मी तरी जायचो. अध्यक्ष महोदय, हे एकंदरीतच या बिलाचे जे काय रचना आहे, एक तर तुम्ही एवढ्या उशिरा बिल आणतो ना, आम्हाला ते वाचायला मिळतं ना, त्याचा अभ्यास करायला मिळतो. हे कायदे मंडळ आहे ना, कायदे मंडळात कायद्याचा अभ्यास केल्याशिवाय कायद्यावर बोलता येईल का? तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये उभे राहायचे साहेब, तुमच्या इंटेलिजंट लॉयरला मी विचारतोय, तुमच्यातल्या इंटेलिजंट लॉयरला, की तुमच्या एखाद्या अशिलाने तुमच्याकडे पेपर आणून दिल्याशिवाय, आणून दिले 10 वाजता आणि सांगितलं 11 वाजता केसला उभे राहा, ॲज अ इंटेलिजंट लॉयर हू ओबेज इथिक्स, तुम्ही केसला उभे राहाल? पण आम्ही कसं बोलायचं याच्यावरती? काहीतरी मर्यादा ठेवा. जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवा ना साहेब, तारीख मागा याच्यावरती, पुढच्या अधिवेशनात घ्या. ठीक. पण एवढ्या घाईघाईत तुम्ही बिल आणताय आणि हे सगळं झालं नसतं. राम मंदिराची चोरी जर उघड झाली नसती आणि तुम्ही लोकांनी, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, चंपतराय आणि कंपनीने रामालाच लुटला, हे जर चित्र या देशासमोर गेलं नसतं तर आम्ही कदाचित बोलायला उठलो पण नसतो. आम्ही सगळे रामभक्त आहोत. झालंय काय? या चोरीमुळे क्लासिफिकेशन झालं रामभक्तांचं. रामभक्तांचं क्लासिफिकेशन झालं. एक प्रामाणिक रामभक्त आणि एक चोर रामभक्त, एक चंदाचोर. याचा चंदाचोर रामभक्त ह्यांच्यामुळे रामावरती संशय आला. आता कुठल्या, आणि तुम्ही इथे हे क्लासिफिकेशन केलं, आणि ह्या रामटेकचा अर्थ काय? या रामटेकचा इतिहास काय? त्यांना अध्यक्ष महोदय, हा रामटेक तो परिसर आहे जिथे सीता, लक्ष्मण आणि राम तिघही गेले होते. एक मिनिट, मर्यादा पुरुषोत्तम राम इथे गेल्याचा म्हणजे एक ऐतिहासिक नोंद आहे. त्याच्यानंतर वाकाटक्का संस्कृती आली आणि वाकाटक्का संस्कृतीने पहिल्यांदा देऊळ मानलंय. हे देऊळ हे वाकाटक्का संस्कृतीचं देऊळ आहे. त्याच्यानंतर प्रगती होत गेली, विकास होत गेला आणि भोसलेंनी शेवटी नूतनीकरण करून हे देऊळ बांधलं. तर भोसले घराण्याच्या हातात द्या ना. तुमचा राजकीय हस्तक्षेप कशाला हवाय? तुम्ही मोठ्या मनाने सांगा की माझ्यावर आरोप येण्याची शक्यता आहे, मिथला आमदार आहे, मीच बिल आणलंय, त्यामुळे मी याच्यातनं माघार घेतो. या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे माझाच, मीच तिथला अध्यक्ष असणं, मीच त्याचा सदस्य असणं, माझ्या हातातच ते सगळं असणं. माझा कॉन्शियस जागा व्हायला हवा जयस्वाल तुमच्यातला. तुम्ही बिल आणलंच कसं? तुमच्या मतदारसंघातलं देऊळ आहे, बरोबर आहे. आवाड साहेब,
मुद्दे रिपीट होत आहेत, हे सगळे मुद्दे घेतले आहेत वरुण नाही सरदेसाईंनी. तसं नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे नवीन का असेल तर आपण मांडा आता. मी मांडला ना त्यांना पहिला उत्तर मुद्दा, घेऊया. देखो दीवानो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो, तुम्हारे में का रावण जागा मत करो. अध्यक्ष महोदय, तुमच्यातलाही राम जागा राहू द्या. आणि त्यामुळे महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी उभी आहोत सगळे. अयोध्येतला राम तुम्ही बदनाम करून टाकलात. बदनाम. तो चंपतराय कुठे पळाला धोतर सोडून तेच कळलं नाहीये. असा चंपतराय आमच्या इथे जन्माला यायला नको म्हणून आमची एवढी आरडा